डॉक्टर इनामदार साहेब. आजच्या कार्यक्रमाचे सामान्य उपस्थिती सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट RC फळे साहेब, ताहेरा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मला या अतिशय हृदय कार्यक्रमाला बोलावलं याबद्दल मी आपला आभारी आहे. कारण इथं समोर बसलेले सगळेच माझे मित्र पेशंट सगळेच आहेत आणि आपण सर्व साधारण स्वातंत्र्याच्या आगेमागे कुठंतरी जन्मलेले लोक आहोत. म्हणजे काही जण स्वातंत्र्यापूर्वी असतील, काही जण स्वातंत्र्यानंतर असतील. मी उदाहरणार्थ एक 4 वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर जन्मलो. तर त्यावेळेसचा भारत किंवा त्यावेळेसचे ध्येयधोरणं आणि आत्ताची ध्येयधोरणं फार प्रचंड फरक पडलेला असं मला वाटतं. तर त्यावेळेसचा म्हणजे मी लहानपणी मला सगळं आठवतं की एकसंघ भारत कसा असतो ते त्या लहानपणी आपण पाहिलेलं आहे आणि हे असंच पुढं राहिलं पाहिजे. आपल्या लोकांपैकी बरेच लोक शिक्षक होते, मला माहीत आहे. त्यांनी भरपूर चांगली मुलं घडवलेली आहेत. मी सुद्धा माझ्या आजोळी आगलावे बावी म्हणजे बार्शी शेजारी, तिथं मी 1ली ते 7वी शिकायला होतो आणि आमचे शेजारचे काठीचे इनामदार गुरुजी म्हणून होते. त्यांनी मला 1ली ते 7वी शिकवलेलं आहे. म्हणजे डॉक्टर काझी होते, त्यांच्या गावचे शिक्षक होते ते. तर ज्यांनी शिक्षण चांगलं दिलं किंवा शिक्षण देण्याचं पुण्य काम केलं त्यांना ईश्वर कधी कमी पडू देत नाही. आणि आपल्या बऱ्याच लोकांनी हे समाज घडवलेला आहे. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी हा समाज घडवलेला आहे. आपली मुलं, दुसऱ्यांची मुलं, सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनातून सगळ्यांची उन्नती झालेली आहे की स्वतःपासून समाज निर्माण होतो आणि समाजापासून देश निर्माण होतो. त्यामुळे आपण स्वतः जर चांगलं राहिलं तर आपल्याबरोबरची आजूबाजूची माणसं चांगली राहतात आणि ते चांगली राहिली तर एक समाज चांगला राहतो. मी आता 40-44 वर्ष झाली मी अकलूजला आलेलो आहे आणि त्यामधून एवढी एकी, एवढा सलोखा, एवढा प्रेम मी आजपर्यंत अनुभवत आलेलो आहे. म्हणजे ईदला मी गेलो तर जवळजवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळजवळ 25-30 ठिकाणी मला जावं लागतं. कुठल्या कार्यक्रमाला असलं तर एवढ्या सदिच्छा आपल्याला मिळतात. तर हा एकोप्याचा संदेश आपण सगळे देत आहात, एवढं पुण्यकाम करत आहात आणि आपला समाजाने यथोचित सत्कार करावा हे अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि हा दरवर्षी होत राहील याची मला खात्री आहे. त्यामुळे ताहेरा फाउंडेशनचे मी अतिशय मनापासून आभार मानतो.